2024 सरलं आणि 2025 सुरू झालं. राज्यासह देशभरात मध्यरात्री नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत झालंय. चला संकल्प करून नव्या आशा आकांक्षासह सकारात्मकतेने नव्या वर्षाची सुरुवात करूया देवदर्शनाने, असं म्हणत भाविकांनी मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळावरती गर्दी केली आहे. साई मंदिर शिर्डी या ठिकाणची दृश्य आपण पाहतो. या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये साईबाबाच्या चरणी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी या नव्या वर्षाची सुरुवात केली. तर सोबतच कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली. तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या आईंबा तुळजाभवानी देवीच्या तुळजापूर येथील मंदिरात देखील भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सिद्धिविनायक गणपती मुंबई या ठिकाणी ही गर्दी होती. तर अयोध्या राम मंदिर अयोध्या या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची रांग रात्रीपासूनच पाहायला मिळाली. त्यामुळे नव्या वर्षाचं नव्या संकल्पासह नव्या वर्षाची सुरुवात करताना भाविभक्त मोठ्या संख्येने पाहायला मिळाले. दरम्यान कोल्हापुरातील भाविकांच्या गर्दीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी. सरत्या वर्षाला निरोप देऊन आता नवीन वर्षाची सुरुवात अनेक जण आई अंबाबाईच्या दर्शनानं करत असतात आणि आज देखील या वर्षाची आणि 2025 या सालाची सुरुवात आई अंबाबाईच्या दर्शनानं खरं तर अनेक भाविक करताना पाहायला मिळतात. आपण कोल्हापुरातील आई अंबाबाईचं दर्शन जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सुरुवातीला घडव्यात. आपण जर बघितलं तर आई अंबाबाईच्या दर्शनानं अनेक जण दरवर्षीच नवीन वर्षाची सुरुवात करत असतात. एक ऊर्जा घेऊन खरं तर या ठिकाणाहून जात असतात आणि तेच दर्शन घेण्यासाठी आपण ही रांग जी आहे ती अक्षरशः भाविकांनी मंदिर जो आहे तो परिसर फुलून गेल्याचं पाहायला मिळते. सकाळपासूनच भाविकांनी रांगा जे आहे ते मंदिर परिसरामध्ये लावल्याचं दिसतंय आणि आता देखील आपण ही सगळी दृश्य पाहतोय. सकाळी पहाटेपासूनच मंदिराच्या बाहेर देखील आपण जर चित्र पाहिलं तर ते भवानी मंडपापेक्षाही मागेपर्यंत ही रांग जी आहे ती गेल्याचं दिसते. तर दुसरीकडं मुखदर्शनासाठी देखील मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लावताना देखील पाहायला मिळतात. त्यामुळं मंदिर परिसरामध्ये संपूर्ण महाराष्ट्र असू दे आणि देशभरातील अनेक भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत. आई अंबाबाईचं दर्शन या ठिकाणी घेत आहेत आणि त्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती दर्शनानं करतायत. त्यामुळं निश्चितच आज दिवसभरच अशा पद्धतीनं मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असणार आहे. त्यामुळं दरवर्षीप्रमाणेच कोल्हापुरात या वर्षी सुद्धा सकाळपासूनच गर्दी जी आहे ती अंबाबाई मंदिरात पाहायला मिळते. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर. नववर्षाच्या निमित्ताने पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. विविध रंगाच्या फुलांनी मंदिर सजलंय. तर पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचंही पाहायला मिळालं. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होतात. तर मानाचा गणपती पुण्यातील दगडूशेठ गणपती या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचंही पाहायला मिळालं. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरातही भाविकांची गर्दी पाहायला मिळते. याचा आज आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी. पाहूयात. सरत्या वर्षाला निरोप देत असताना भाविकांकडनं देवदर्शनाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे. मी सध्या नाशिकच्या ऐतिहासिक असलेल्या काळाराम मंदिर परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी प्रवेशद्वारावरनं जर आपण बघितलं तर या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या राज्यातले भाविक श्रीरामाच्या दर्शनासाठी येत आहे. महिलांची उपस्थिती देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आलेल्या या सगळ्या भाविकांना दर्शनासाठी आतमध्ये जात असताना रांगेमध्ये जावं लागतंय. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर काही शाळकरी मुलांना देखील या ठिकाणी दर्शनासाठी आणण्यात आलेलं आहे. सरत्या वर्षाला आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मंदिरांमध्ये गर्दी झालेली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यासोबतच नाशिकच्या ऐतिहासिक असलेल्या काळाराम मंदिरामध्ये देखील दर्शनासाठी आता भाविक येऊ लागलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर सकाळपासूनच दर्शनासाठीची रीघ बघायला मिळते. खरं तर अनेक वेळेला सरत्या वर्षाला निरोप देत असताना दर्शनासाठीचं जे प्राधान्य आहे ते भाविकांकडनं दिलं जातं. आपण जर बघितलं तर काळाराम मंदिरामध्ये देखील आजच्या दिवशी ही मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते. काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी अनेकदा गर्दी होत असते. वेगवेगळं महत्त्व या सगळ्या दरम्यान आपल्याला बघायला मिळत असतं आणि त्या सगळ्या अनुषंगानं लहान मुलांसहित आबालवृद्धांची देखील आपल्याला या ठिकाणी दर्शनासाठीची गर्दी झालेलं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.
नववर्षानिमित्ताने पंढरपूरचं विठ्ठल मंदिर फुलांनी सजले. मंदिरात विविध फळाफुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यासह संत नामदेव पायरीवर झेंडू शेवंतीच्या फुलाची सजावट करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय. मंदिर सजावटीसाठी तब्बल 300 किलो फूल आणि 5000 संत्र्यांचा वापर करण्यात आलाय. ही सजावट पुण्यातील विठ्ठल भक्त प्रदीपसिंह ठाकूर यांनी सेवाभावी तत्वावर मोफत केली असून सजावटीचं काम श्री साई डेकोरेटर्स शिंदे ब्रदर्स पंढरपूर यांनी केले. बुलढाण्यातील शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात देखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मोठ्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लाखो भाविक जे आहेत हे आता शेगाव या ठिकाणी संत गजानन महाराजांच्या चरणी लीन होण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर आता पर्यटन स्थळाबरोबरच तीर्थक्षेत्रांना देखील प्राधान्य या ठिकाणी नागरिक आणि भाविक देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक देशभरातील भाविक जे आहेत हे संत गजानन महाराज यांच्या समाधी दर्शनाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करत असतात आणि याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपला नवीन उद्योग असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल याच्या सुरुवात जी आहे ती या ठिकाणाहून करत असतात. आणि आता मोठ्या संख्येने भाविक जे आहेत हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सकाळपासूनच मोठी रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळते. काही भाविक आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल, कुठून आलात, काय नेमक्या भावना आहेत? नमस्कार, मी रत्नमाला प्रभाकर चव्हाण परभणी जिल्ह्यातून आलेले आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात माऊलीच्या चरणी दर्शन घेऊन करण्याची एक इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. काय नेमका संकल्प केला, काय सांगू? नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातली जनता, भारतातली जनता सुखी, समृद्धी आणि आरोग्यमय राहो ही इच्छा माऊलीच्या चरणी अर्पण केली. त्याचबरोबर माझ्या परिवाराला सुद्धा आरोग्य, धनसंपत्ती लाभो ही इच्छा व्यक्त करण्यासाठी, म्हणजे हे करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक नवी संकल्प आणि संकल्प करूनच या ठिकाणाहून सुरुवात अनेक भाविक करताना आपल्याला दिसत आहेत. संदीप वानकडे, पुढारी न्यूज, शेगाव, बुलढाणा. नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यात आली. तिरुपती बालाजी, महाकालेश्वर, उज्जैन, जगन्नाथ मंदिर, जगन्नाथपुरी मंदिर, तर सुवर्ण मंदिर, अमृतसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली आहे. भाविकांनी उपस्थिती लावली आहे. भाविकांनी दर्शनासह नवीन वर्षाची नव्या संकल्पासह सुरुवात केली आहे. भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं आहे. रात्रभर बऱ्याच ठिकाणी धार्मिक स्थळं देखील सुरू होते आणि त्या ठिकाणी भाविकांची गर्दी होती. भाविकांनी रांग लावून हे दर्शन घेतलं आहे. नव्या वर्षाची नव्या संकल्पासह देवदर्शनाने सुरुवात करण्यात आली. जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. न्यूझीलंड